नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण मल्लिकाने आता पुन्हा एकदा मंदावर नाव घेतलेलं आहे. मंदाने 15 लाख रुपये मागितलेले होते आणि मी मंदाला 15 लाख रुपये दिलेले आहेत असं तिनं सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र आता स्वानंदी गप्प बसत नाही. कारण आता स्वानंदीच्या आत्मसन्मानाचा प्रश्न असतो. स्वानंदी म्हणते, काळजी करू नका, मी आत्ताच्या आत्ता आईला बोलावून घेते. कारण लग्नाच्या वेळेस झालेला जो गोंधळ होता ते स्वानंदी अजूनही निस्तरत आहे आणि आता आईने आणखी काय गोंधळ घालून ठेवलाय या गोष्टीची भीती स्वानंदीला वाटत असते. आणि मग स्वानंदी त्या क्षणी आईला फोन करते आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता इकडे निघून ये. पण जेव्हा मंदा आता समोर येणार आहे तेव्हा कशा पद्धतीने बँड वाजणार आहे, म्हणजेच मल्लिकाचा. आणि त्यानंतर आजींनी जो काही निर्णय घेतलेला आहे तो मात्र खूप जबरदस्त आहे. कारण समरचं सुद्धा एकच म्हणणं आहे की आजीचा निर्णय हा फायनल असणार आहे. म्हणजेच आजी आता मल्लिकाला हाताला धरून घराच्या बाहेर फरफटत घेऊन जात आहेत. त्याबरोबर तिची सामानाची बॅगसुद्धा दिलेली आहे. आता मल्लिकाने कितीही गोंधळ घातला तरी चोरी करणाऱ्या त्याचबरोबर मंदावरती आळ घेणाऱ्या मल्लिकाची आजीने वाट लावलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता स्वानंदीच्या घरचे सगळेजण आलेले असतात आणि त्याचबरोबर इकडे मंदाचा मात्र प्रत्येक वेळेस अपमान केला जात असतो. तिच्याशी कोणीच अजिबात व्यवस्थित बोलत नसतं. तिला मात्र बिचारीला वाईट वाटत असतं. तिनं आपली सगळ्यांना नमस्कार घालत असते. आपल्या मुलीचं सासर आहे आणि त्याचबरोबर सुनेचं माहेर. एकतर ती यायलाच नाही म्हणत होती, पण बाबांनी जेव्हा आग्रह केला म्हणून ती आलेली असते. आता सगळ्यांचा निरोप घेत इकडे सगळेजण निघालेले असतात. कारण आणखी काही गोंधळ इथे व्हायला नको एवढीच इच्छा बाबांची होती आणि म्हणूनच आता ते सगळेजण निघालेले असतात. इकडे मात्र पाहायला मिळतं आता स्वानंदीला आधिरा मात्र खूप चिडवत असते. पण इकडे समरच्या डोक्यातले विचार काही केल्या संपत नसतात. समर एकाच गोष्टीचा विचार करत असतो की हे सगळं काय चाललंय, म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा का आहेत. या रोहनच्या ताईला जराही लाज कशी वाटत नाहीये. 15 लाख रुपये त्यांनी तिजोरीतून घेतलेले आहेत, लॉकरमधून घेतलेले आहेत आणि ही बाई सगळ्यांच्या समोर एवढी बिनधास्त कशी वावरत आहे हा प्रश्न मात्र समरला पडलेला असतो. आणि समर मात्र त्याच बाबतीत बोलत असतो. इकडे मात्र सगळेजण पाहत असतात आणि मग जाताना अधीराला समर म्हणत असतो की काही काळजी करू नकोस, तुला अगदी अर्ध्या रात्री जरी वाटलं ना मला फोन करावा तर त्या क्षणी फोन कर, हा दादा तुझ्यासाठी अवेलेबल आहे. तेव्हा मात्र अधीरा म्हणत असते की नाही मी दादा अर्ध्या रात्री तुला फोन करणार नाहीये, डिस्टर्ब नको करायला असं म्हणत त्याच्याशी बोलत असते. परंतु समर मात्र तिला म्हणतो की बस झालं आता, कळतंय मला तुला काय म्हणायचं आहे ते. मल्लिका मात्र म्हणत असते की अधीरा तुला काही प्रॉब्लेम आहे का, काही पैसे वगैरे हवेत का तिथं. अधीरा मात्र ठामपणे सगळ्यांना सांगत असते की मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तिथं. आणि या अर्पिताची तर अधीराने वाटच लावलेली असते. अर्पिताला डायरेक्टली म्हणालेली असते की माझा गरिबा घरचा संसार असला तरी तुझा संसार मात्र मोडून पडत आहे, या गोष्टींचा जरा विचार कर. कारण तू इथेच पडून आहे, माझा संसार सुरू झालेला आहे असं म्हणत तिने इकडे अर्पिताची तर वाट लावून टाकलेली असते. तर जाताना रोहनसुद्धा आपल्या लाडक्या ताईला म्हणत असतो की तू ठीक आहेस ना गं ताई, सगळं आहे ना गं ओके. तेव्हा लगेचच त्याला सांगते ती म्हणजे स्वानंदी, हो सगळं नीट आहे. मग त्याच वेळी तिथे आलेला असतो तो म्हणजे आनंद. आनंद म्हणतो समर आत्ताच्या आत्ता जर मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं. आनंद आता समरला घेऊन चाललेला असतो आणि त्याच वेळी समरला तो सांगू लागतो की अंशुमनने ज्या नोटा जी कॅश आज जमा केलेली आहे ती कॅश ही मी काही दिवसांपूर्वी तुला दिलेली होती, तीच कॅश इथे जमा झालेली आहे. आता मात्र समरला धक्का बसतो. समर म्हणतो कसं शक्य आहे हे सगळं. तेव्हा आनंद सांगू लागतो की हो हे शक्य आहे म्हणून तर मी तुला सांगायला आलेला आहे. तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता इथे सगळेजण असतात आणि मग समरला खूप राग येतो. समर इकडे अंशुमनला बोलावून घेतो. कारण कॅश तर कोणी जमा केलेली आहे, अंशुमनने जमा केलेली आहे. आणि मग समरचा पारा चढलेला असतो. कारण समरने ती कॅश पाहिलेली असते, त्याने त्या नोटा पाहिलेल्या असतात आणि समरला चांगलीच खात्री पटलेली असते की हे सगळं करण्यामागं कोणाचा हात आहे. कारण आनंदने सगळे डिटेल्स आणलेले असतात आणि ते डिटेल्स समरला दिलेले असतात.
आणि एवढंच काय तर समरला सांगितलेलंही असतं की ही कॅश मी तुला काही दिवसांपूर्वी दिलेली होती, तीच कॅश इथं परत दिलेली आहे. आता त्या नोटा समरच्या हातात असतात आणि समरचा जो गैरसमज झालेला होता स्वानंदीबद्दलचा तो सुद्धा दूर झालेला असतो आणि समर मात्र विचार करत असतो. समर म्हणतो की मी रोहनच्या ताईबद्दल किती वाईट विचार केलेला. खरं तर मी डिरेक्टली त्यांच्यावरती आरोप केले. म्हणजे मी विचारच केला नाही की त्यांनी पैसे घेतले नसतील. आता मात्र इकडे आनंद स्पष्टपणे समरला सांगत असतो की आता तुलाच ठरवायचं आहे की काय झालेलं आहे. असं म्हणत आनंद जेव्हा समरला म्हणतो की तू बघ हे पैसे कुठून आणलेले आहेत, काय झालेलं आहे. आता मात्र समरला धक्का बसलेला असतो, कारण हे पैसे तर अंशुमनकडे होते. मग अंशुमनला तो हातात पैसे घेतो आणि विचारू लागतो की हे सगळं काय आहे, मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. आता मात्र अंशुमनची बोबडी वळते. त्याचबरोबर तिथे मल्लिका आणि त्यासोबतच अधिरासुद्धा असतात. मग लगेचच स्वानंदीला समर विचारू लागतो की मला आत्ताच्या आत्ता रोहनच्या ताई सांगा की तुम्ही जेव्हा तिथे गेलेला होता तुमच्या व्यतिरिक्त अजून कोण कोण आजीच्या रूममध्ये गेलेलं होतं. तेव्हा मात्र स्वानंदी सांगते की अर्पिता ताई आल्या होत्या. आता मात्र अर्पिताचा बँड वाजतो. इतक्या वेळ जी अर्पिता तोंड लपून राहत होती त्या अर्पिताचा मात्र आता चांगलाच बँड वाजायला लागलेला असतो, कारण तिला वाटलंच नव्हतं. आणि मग लगेचच आता मल्लिकामध्ये तोंड घालते, कारण अर्पिताने पैसे काढलेले आहेत. मग अर्पिताला विचारलं जातं की तुला कुठून कळला लॉकरचा पासवर्ड. तेव्हा ती सांगत असते की आजपर्यंत आजीनं कधी आम्हाला पासवर्ड नाही सांगितला, पण काल आलेल्या या स्वानंदीला मात्र लगेच पासवर्ड दिलाय, आम्हाला नाही सांगितलं कधी. तेव्हा इकडे आजी म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं तिचं आहे, तिच्या हक्काचं आहे, म्हणून तिला तो पासवर्ड मी दिलेला आहे. असं म्हटल्याबरोबर यांची मात्र वाटच लागलेली असते. इकडे समर म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय. अर्पिता म्हणते की हो, मीच ते पैसे काढले होते. मग मल्लिकामध्ये बोलायला सुरुवात करते, स्वानंदीच्या आईने मला 15 लाख रुपये मागितले होते रे समर, त्याच्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला. समर म्हणतो काय, स्वानंदीच्या आईने 15 लाख रुपये मागितले होते, कशासाठी? आणि त्यांनी कशासाठी तुला पैसे मागितलेले आहेत, असं जेव्हा समर विचारतो तेव्हा मात्र इकडे मल्लिका सांगू लागते की मला नाही माहिती, पण मी विचार केला की माझ्या लेकीचं सासर आहे, त्यांना गरज पडली असेल, आपण त्यांना पैशांची मदत करावी, म्हणून मी ते 15 लाख रुपये त्यांना देण्याचं ठरवलं. आणि मी ते पैसे त्यांना दिले. जे अंशुमनने ऑफिसमधून पैसे आणलेले होते ते पैसे मी त्यांना दिलेले आहेत. आता मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा मात्र समरचा पारा जडतो. समर म्हणतो की बाद झालं, याच्या आधीही 5 लाख रुपये त्यांना दिलेले होते. स्वानंदी म्हणते शक्यच नाही आहे, कारण 5 लाख रुपये तुम्ही जे सांगताय ते घरात आमच्या आलेलेच नाही आहे, नाहीत दिलेले पैसे, असं स्वानंदी स्पष्ट बोलत असते. तेव्हा समर म्हणतो की नाही. तेव्हा स्वानंदी म्हणते की थांबा, एवढे सगळे गैरसमज वाढत आहेत ना, मी आत्ताच्या आत्ता आईला बोलावून घेते. आता मात्र मल्लिका म्हणायला लागते की कशाला, माझ्या लेकीचं सासर आहे. स्वानंदी म्हणते बाद झालं, आत्ताच इथंच होऊ द्या, सगळं खरं खोटं, दूध का दूध आणि पाणी का पाणी इथंच झालं पाहिजे, असं स्वानंदी म्हणते. मग स्वानंदी मंदाला फोन करते आणि आत्ताच्या आत्ता तू इकडे निघून ये. मंदाला आता भीती वाटायला लागलेली असते, काय झालं. मग घरी आल्यानंतर समर तिला डिरेक्टली तोंडावर विचारू लागतो. तेव्हा ती समरला म्हणते की मी नाही केलेला, हा घ्या फोन माझा आणि बघा, मी त्यांना काही कॉल वगैरे काहीच केलेलं नाही आहे, कारण मला त्या गोष्टींची गरजच वाटलेली नाही आहे. असं जेव्हा मंदा सांगते तेव्हा मात्र मल्लिकाचा चांगलाच बँड वाजलेला असतो. मल्लिका म्हणत असते की तसं नाही रे, आणि त्याचबरोबर मी काहीच नाही केलेलं, असं ती बोलायला सुरुवात करते. आणि मग मात्र मल्लिका तेवढ्यात समर म्हणतो की लग्नाच्या वेळेसही तुम्हाला मी 5 लाख रुपये दिलेत. मल्लिका म्हणते अहो काय बोलताय तुम्ही हे सगळं, लग्नाच्या वेळेस आणि मला 5 लाख रुपये कोणी दिलेत, मी मागितले होते त्यांना पैसे, पण विहीनबाई मला म्हणाल्या की समर नाही म्हणाले पैसे द्यायला. आता मात्र वाट लागलेली असते. समर म्हणतो की ते 5 लाख रुपये कुठे आहेत, आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे. मग मात्र मल्लिका सांगू लागते की अंशुमनचा प्रॉब्लेम झालेला होता आणि त्याने एक कर्ज काढलेलं होतं, ते कर्ज फेडण्यासाठी मी ते 5 लाख रुपये दिले. आता मात्र मल्लिका म्हणते की बघितलं का, म्हणजे सगळं करून सवरून ह्या राहणार बाजूला आणि अडकवणार मात्र आम्हाला गरीबाला. आमचा काय दोष होता याच्यामध्ये ते सांगा मला आत्ताच्या आत्ता. म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या घरात घडतात आणि सहन मात्र मी करायचे आहेत, मी का सहन करू. स्वानंदी मला हे अजिबात पटलेलं नाही, असं म्हणत मंदा बोलत असते. आता मात्र आजींना खूप राग आलेला असतो. आजी म्हणत असतात की बाद झालं,
मल्लिका आत्तापर्यंत खूप झालेलं आहे. प्रत्येक वेळेस स्वानंदीला तू अपशकुनी म्हणायचीस. आता हे सगळं तू केलेलं आहेस. या सगळ्याला जबाबदार तू आहे. आणि इकडे समरसुद्धा जाम भडकलेला असतो. खानदिशी कानाखाली वाजवतो तो अंशुमनच्या. कारण त्याला राग आलेला असतो. अर्पिताचाही राग आलेला असतो. अर्पिताने कपाटातील पैसे चोरलेले असतात. तर मल्लिकाने जो गोंधळ घातलेला असतो त्यामुळे तो चिडलेला असतो. पण त्या दोघींवरती तो हात उचलू शकत नाही. म्हणून तो अंशुमनच्या कानाखाली वाजवतो. आणि त्याचबरोबर आजी मात्र इकडे आता आजी मल्लिकाची बॅग भरतात आणि म्हणतात की आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर व्हायचं आहे. आणि आजीने मल्लिकाच्या हाताला धरून तिला फरफटत घराच्या बाहेर काढायची तयारी दाखवलेली आहे आणि तिला दरवाजापर्यंत खेचत नेलेलं आहे. परंतु स्वानंदी किंवा आता समर कशा पद्धतीने मल्लिकाला घरात घेतील, काय करतील हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.